जर पती-पत्नीमध्ये वाद, भांडणे, मतभेद होत असतील, तर वैवाहिक जीवन विस्कळीत होते. जर तुमच्या जीवनात अशी परिस्थिती निर्माण झाली असेल, तर हे उपाय करून तुम्ही तुमचं वैवाहिक जीवन वाचवू शकता आणि ते सुखमय करू शकता. शुक्र हा प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. जर शुक्राचा शुभ प्रभाव असेल, तर तुमच्या जीवनात प्रेम, सौंदर्य, आकर्षण जरूर येत असते आणि सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी या तिन्ही गोष्टी असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून शुक्राचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी दररोज शुक्राचा ओम द्रम द्रीम द्रुम सह शुक्राय नमः या बीजमंत्राचा जप करावा. शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा, उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. त्यामुळे 5 शुक्रवारचा उपवास करून देवी लक्ष्मीकडे सुखी वैवाहिक जीवनाची प्रार्थना करावी व 5व्या दिवशी 5 कुमारिकांना बोलावून त्यांना गोड खीर किंवा मिठाई खाऊ घालावी. दान केल्याने सुद्धा अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर होतो. शक्य असेल तर एखाद्या गरीब मुलीच्या लग्नात काही मदत करावी किंवा लग्नातील एखादी जबाबदारी उचलावी. दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला अत्तर लावावे व गोड नैवेद्य किंवा खीर अर्पण करावी. यामुळे पतीसोबतचे नाते सुधारते आणि पती-पत्नीमधील प्रेम, आपुलकी वाढते. पती आपल्या पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागतो. रोज सकाळी अंघोळ करून देवाचे दर्शन घेतल्यावर श्रीयंत्राची पूजा अवश्य करावी. असे म्हटले जाते की दररोज श्रीयंत्राची पूजा केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी येते. तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न व्हावे आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात लवंग आणि कापूर जाळावा. यामुळे घर सुगंधित तर होईलच, पण तुमच्या घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होईल. त्यामुळे घरात वाद, भांडणे होणार नाहीत. रात्री झोपताना आपल्या पदरामध्ये 3 विलायची बांधून झोपावे व त्या विलायची सकाळी वाटून पतीच्या एखाद्या खाण्याच्या पदार्थात टाकून त्याला द्याव्यात. त्यामुळे पती तुमचे म्हणणे ऐकू लागतो. हे उपाय करून बघा आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदमय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.